इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी पाठ 1 भारतीय उपखंड आणि इतिहास सहशिक्षक श्री सुशांत सोनवणे सर माधवराव लेले विद्यालय कॉलेज रोड नाशिक. मित्रांनो, इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, भारतीय उपखंड या 3 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. इयत्ता 5वीमध्ये आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर याच्याशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे आपण विस्ताराने बघितले होते. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल हे कसे होत गेले आणि त्याने आपल्या परिसराशी कसा संबंध जोडला हे आपण इयत्ता 5वीमध्ये बघितले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठची कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा अभ्यास आपण इयत्ता 5वीमध्ये बघितला. आता आपल्याला इतिहास म्हणजे काय, इतिहासाची व्याख्या काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजे मानवी जी संस्कृती आहे, मानवाने आपला प्रवास कसा सुरू केला, जीवनमान कसं सुरू केलं, या प्रवास करताना त्याच्या सर्व ज्या भूतकालीन घटना आहे घडून गेलेल्या त्यांची आपल्याला सुसंगत मांडणी करावी लागते. त्यामध्ये स्थळ म्हणजे ठिकाण, काल म्हणजे वर्ष, व्यक्ती आणि समाज हे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. मग आता आपल्याला चर्चा करायची आहे. चला चर्चा करूया. तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत? तुमच्या परिसरात तुम्ही आजूबाजूला बघता की दुकानं आहेत, मग त्या दुकानामध्ये कोणते व्यवसाय आहेत, कारखाने आहेत, या सगळ्यांची यादी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. तुमच्या परिसरातील कोणकोणती पिके घेतली जातात? मग तुम्ही आजूबाजूला बघू शकतात की तुमच्या आजूबाजूला कोणती पिके घेतली जातात. शेती असेल, शेतीमध्ये कोणती पिके घेतली आहे त्यांची यादी तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहू शकता. आता आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. चित्रामध्ये तुम्हाला विविध वेशभूषा दिसत आहे. प्रत्येक राज्यामधील वेशभूषा ही वेगवेगळी असते हे तुम्हाला माहीत आहे. आता चित्रामध्ये तुम्हाला घरांचे प्रकार दिसत आहे. कोकण भागामधील घर, डोंगराळ किंवा वाळवंटी प्रदेशातील घर आणि तिसरं चित्र आहे ग्रामीण भागातील घर. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी कमी प्रमाणात, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीत इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. यामधून तुम्हाला डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करता येऊ शकतो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करून राहतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहतीमध्ये आणि नंतर मोठ्या नगरांमध्ये रूपांतर होत असते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपलं गाव सोडून जाणं भाग पडते. ग्रामवसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे यावरून स्पष्ट होते. दुसरा मुद्दा आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये.
आपला भारत देश विस्ताराने खूप मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. आता या 6 भूप्रदेशांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. ते कोणकोणते आहेत ते बघूया. पहिलं आहे हिमालय, दुसरं आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, तिसरं आहे थरचे वाळवंट, चौथं आहे दख्खनचे पठार, पाचवं आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि शेवटचं आहे 6 नंबरचं समुद्रातील बेटे. चला मग आपण अभ्यास करूया. पहिला मुद्दा आहे हिमालय पर्वत. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. चीनमधून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशांपर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग म्हणजे रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम जास्त प्रमाणात होते आणि रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमणांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. दुसरा मुद्दा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंधू पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आली. तिसरा मुद्दा आहे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. चौथा मुद्दा आहे दख्खनचे पठार. एका बाजूला पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा यांमध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळ्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहे. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. चॉकलेटी कलरचा जो भाग दाखवलेला आहे नकाशामध्ये तो दख्खनचे पठार आहे. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेलेली होती. पाचवा मुद्दा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असेल. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई.
त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. 6वा मुद्दा आहे समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. पाठामधील तिसरा मुद्दा बघूया. भारतीय उपखंड. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशियाई या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही, तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता खालील दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे.